आज मला रानात एनाकोंडा भेटला. नमस्कार, मी आहे कांची. माझे पेपर संपले याच्या खुशीमध्ये आज मला भरायचं होतं गव्हाला पाणी. मग गहू भरायला पाईप गोळा करायचे होते. मग काय केली सुरुवात. मग गोळ्या केल्या होती बांधायचे होते. आता वर्षानुवर्ष पडलेलं मम्मीच्या साडीचं पटकुरं घेतलं. आता 3 ठिकाणी बांधायचं. छोटे पाईपाची पिल्ल बसत नव्हते म्हणून त्यांना कच्चं लिंब म्हणून सोडून दिलं. आता मी बांधले होते फक्त 4च पाईप. तरी आमच्या पप्पांनी त्यातला एक पाईप काढून घेतला. म्हणी पडशील तिकडे ढेकळा जा. शेवटी बाप तो बापच असतो. जड असल्यामुळे सुरुवातीला नागिन डान्स केला, पण आणलंच उचलून राहणार. मग काय पैप ठेवून येते घरी. आता घरी आलेल्या मला भेटतो चहा. मग चहाचा एक घोट मारून मी आले ट्रॅक्टर घेऊन, कारण आपल्याला पाडायचे ते रानात दाण. मग काय केला ट्रॅक्टर सुरू आणि पाडले सगळे कडदान. आता घरचा फ्री ड्रायव्हर असल्यामुळे घरच्यांनी रानाच्या ह्या टोकापासून ते रानाच्या दुसऱ्या टोकापर्यंत सगळे काम करून घेतले. मग ट्रॅक्टरचं काम झालं म्हणून परत घरी आणून सोडला. तोपर्यंत पप्पांनी सगळे पैप जोडून ठेवले होते. मग मोटर चालू केली. इकडे मोटर चालू केली, तिकडे मोटरीचं लगेच रडगाणं सुरू झालं. मग तिला नट बोल्टचा खांदा रडायला देऊन रानात आले निघून. तेवढ्यात कशाचा तरी आवाज येत. तिकडे रडायला खांदा दिला म्हणून दुसऱ्या रानात असलेलं बारण निघून येतं. तिथं एवढा वाळेला आघाडा होता की पार सगळीकडून पूर्णी भरून जाते. मग आले रानात. मग काय केलं सुरू रानात आपलं काम. रानात चढ उतार असल्यामुळे एक ते पाणी चढत नव्हतं. जर चढलं तर एवढं चढत होतं की पार फुटूनच जायचं. मग उचलायचं खोरं आणि घ्यायचं लिपून. तेवढ्यात आपली मम्मी आपल्याला जेवायला डबा घेऊन आली. कारण दिवसभर उन्हात उभा राहू डोक्यातल्या मुंग्या सुद्धा वळवळ करायला लागल्या होत्या. मग मेथीची भाजी आणि त्यासोबत चपाती. मग काय मस्त रानात केलं जेवण. आता मला वाटलं होतं की जेवण होईपर्यंत इकडे चांगले वाफे भरले असतील. येऊन बघते तर काय पाणीच यायचं बंद.